कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय सांगाल, तुमचे अनुभव जर सांगायचे झाले तर कुठला सांगाल? जेव्हा मी नवीन जॉबला लागले होते तेव्हा महालक्ष्मी रेल्वे स्टेशनच्या बाजूला एका हायराईज बिल्डिंगमध्ये आग लागलेली। 11व्या मळ्यावर आग होती आणि लोक पण फसलेले होते, ऑफिसेस होते तिथे सगळे। तर आम्ही आग विझवायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर रेस्क्यू पण ऑपरेशन केलेलं। आग विझल्यानंतर जो धूर होतो त्याच्यामध्ये आजूबाजूला सगळीकडे धूर पसरलेला होता, त्यातून आम्ही शोधत होतो। माझे सिनियर बरोबर होते, आम्ही दोघे शोधत होतो। तर तिथे असे 2 व्यक्ती होते की जे खिडकीमध्ये बसलेले आणि आम्ही दरवाजामध्ये होतो ऑफिसच्या आणि ते खिडकीमध्ये होते। आम्ही एक पाऊल टाकले की ते पाऊल पुढे सरकायचे की आम्ही जीव देऊ इथून, पण आम्हाला बाहेर जायचं नाही। आमच्या हे ऑफिस म्हणजे आमचं प्रॉपर्टी आहे किंवा आमचं घर आहे, मंदिर आहे असं बोलायचे आणि ते बाहेर यायला रेडी नव्हते की आगीमध्ये जळलं तर जळून नाही द्यायचं ना, आम्हाला पण इथेच थांबायचं। तर माझे सर खूप समजावत होते, आम्ही समजावत होतो, अर्धा तास काउन्सिलिंग करत होतो की त्याने यावं खाली, पण तो आला नाही। शेवटी सरांनी वेगळ्या पद्धतीने सांगितलं, अरे ही महिला आली आहे तुला घ्यायला आणि तरी तू येत नाही, ती जर तेवढी डेअरिंग करून तुझ्यासाठी रेस्क्यू करायला येते तर तू का नाही बाहेर येऊ शकत। या गोष्टीने त्याला काहीतरी वाटलं आणि तो खाली उतरला आणि त्याला आम्ही खाली रेस्क्यू करून घेतलेलं। किती छान। अजून कोणाचं काय? सर एका वेळेला असं झालेलं की बिल्डिंग कॉलॅप्स झालेली आणि त्या ठिकाणी ना आतमध्ये एक लेडीज आणि एक जेंट्स म्हणजे अडकलेले होते, पण ना त्यांना तिथपर्यंत जायला ना जेंट्स लोकांना म्हणजे जागा छोटी असल्यामुळे ते होत नव्हतं। आणि त्या ठिकाणी मध्ये आतमध्ये जाऊन म्हणजे मी त्यांना बोलली की रिलॅक्स केलं आणि म्हणजे त्यांना इतकं छान वाटलं की एक महिला असून एवढं धाडस करून आतमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलून मग परत बाहेर काय सिच्युएशन आहे ते सगळं माझ्या बाहेर जोखीम खूप असते ना। जोखीम पण त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही युनिफॉर्म घालतो ना सर, त्यावेळेस ना म्हणजे असं वाटत नाही की आम्ही महिला आहोत की आम्ही हे काही करू शकत नाही। जरी कुठे शक्ती आमची पुरुषांपेक्षा कमी पडत असेल तर युक्तीने आम्ही काम ते पूर्ण करतो। युक्ती त्याच्यापेक्षा जास्त आहे तुमची। बघा ना किती छोटे छोटे प्रसंग आहेत एका कुटुंबासाठी, आगीत अडकलेल्या माणसासाठी। आता संपलं असं वाटत असताना तुम्ही अक्षरशः ही स्त्री शक्ती पुरुषांच्या बरोबरीने संपलेलं नाही, अजून पुढे उत्तम आयुष्य बघायचं आहे हा विश्वास देत स्वतःचं आयुष्य किंवा स्वतः जोखीम पत्करून आपल्यासाठी धावत असतात। म्हणूनच ही स्त्री शक्ती, या स्त्री शक्तीचा आम्हा सगळ्यांना खूप अभिमान आहे। आता तुम्ही तिघी तर काय पाठ केलेलं नसेल ना उखाणा वगैरे, प्रॅक्टिस करून ठेवली आहे, लवकर झाली तर हा घेतलाय घ्या। नाही का? नाही, तुमच्या लग्नात घेतलेला घ्या। घ्या हे बघा, चांदी ताटात ठेवले होते गहू, लग्न नाही झालं तर नाव कसं घेऊ? बरं एक काम करा, पुढच्या वर्षीच्या आत चांगलं स्थळ असेल तर लवकरात लवकर पोहोचा। हा घ्या। मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर मायेची खून, पोपटरावांचं नाव घेते, सांगोलकरांची सून। अरे वा। छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले धैर्याने आणि शौर्याने, अंकितरावांचं नाव घेते प्रेमाने आणि भक्तीने। अरे वा घ्या। लग्नानंतर असतं सासर आणि माहेर, अशोकरावांचं नाव घेते, फायर ब्रिगेडला कॉल आल्यानंतर आम्ही पडतो 1 मिनिटात बाहेर। काय सांगताय? अरे वा 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 वा। हा, आत्ता जिथे काम करते ते आहे मुंबई अग्निशमन दल। विजयरावांचं नाव घेते, त्यांना माहिती आहे आता माझ्यात होणार नाही कुठलाही बदल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।